मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की DIG सर राघवला सांगतात इन्स्पेक्टर सावंत ड्युटी करताना शहीद झाले आणि त्याचा फायदा घेऊन तू जबरदस्तीने त्यांच्या मुलीशी लग्न केलं अशी कंप्लेंट आहे तुझ्या विरोधात. आणि हे ऐकून राघवला धक्काच बसतो. तो सरांना त्यावेळी घडलेला सर्व प्रकार एक्सप्लेन करतो आणि म्हणतो की अशी कंप्लेंट कोण आणि नक्की कशासाठी करेल. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मला कळेल का कोणी केली आहे कंप्लेंट. त्यावर सर सांगतात की नांदगावचे नेते सूर्यकांत रेवाळे यांनी. आणि ते ऐकून राघव सांगतो की सूर्यकांत रेवाळे कोणी नेता नाही तर नांदगावमधील गुंड आहे आणि त्याच्याच मुलाने म्हणजे कांताने सावंत सरांवर गोळी चालवली आहे. त्याला सिंधूसोबत लग्न करायचं होतं पण सिंधूची तशी इच्छा नव्हती. मी स्वतः तिला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि त्यामुळे आता तो मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. पण सर त्याला सांगतात की हे सर्व तुला सिद्ध करावे लागेल कारण आता कंप्लेंट रजिस्टर झाली आहे. आता इन्क्वायरी होईल आणि त्यातून काही कन्क्लुजन निघेपर्यंत मला तुझं पुढचं पोस्टिंग होल्डवर ठेवावे लागेल आणि जर तू स्वतःला सिद्ध करू शकला नाही तर तुला नाईलाजाने मला टर्मिनेट करावे लागेल. आणि हे ऐकून राघवला धक्काच बसतो. त्यानंतर तो घरी येतो. या सर्व प्रकारामुळे तो खूपच वैतागलेला असतो. तो हा सर्व प्रकार पंकजला फोनवर सांगत असताना सिंधू त्यातील काही बोलणं ऐकते आणि मनाशी म्हणते की राघव सरांच्या आयुष्यातील मी सगळ्यात मोठी चूक आहे. त्यानंतर ती राघवसाठी आणलेलं जेवणाचं ताट त्याच्याकडे देत म्हणते की आईंनी तुमच्यासाठी जेवण पाठवलं आहे, जेवून घ्या. मात्र राघव तिला म्हणतो की मला भूक नाही. पण सिंधू म्हणते की जेवून घ्या नाहीतर लगेच तुमची बेस्ट फ्रेंड येऊन तुम्हाला जेवण भरवेल. आणि त्यामुळे राघव खूपच चिडतो आणि जेवणाचं ताट भिरकावून देतो आणि त्यामुळे सिंधूला धक्काच बसतो आणि या गोष्टीवरून त्या दोघांची पुन्हा भांडणं सुरू होतात. सिंधू म्हणते की काहीही झालं तरी अन्नाचा असा अपमान करणं चुकीचं आहे. पण त्याचवेळी पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये राणी येते आणि राघवला विचारते की काय झालं राघव, सगळं ठीक आहे ना. त्यामुळे सिंधू म्हणते आल्या हेच हवं होतं ना तुम्हाला, आता जेवाल ना तुम्ही व्यवस्थित. तर राणी राघवला म्हणते नक्की काय झालं आहे आणि तू आधी जरा शांत हो. त्यावर सिंधू तिला म्हणते की तुम्ही नसता आलात तरी ते शांत झालेच असते, लगेच इतक्या धावत येण्याची काही गरज नव्हती. त्यामुळे राणी तिला म्हणते की मला यावं लागलं सिंधू कारण इतर कोणी तुझा जर हा आरडाओरडा ऐकला असता तर त्यांना काय वाटलं असतं. त्यावर सिंधू म्हणते त्यांना काय वाटेल ते जाऊ द्या, पण तुम्हाला तर चांगलं वाटलं असेल ना आमची भांडणं ऐकून. आणि सकाळी मी त्यांना तुमच्या हातचं ब्रेड बटर खाऊ दिलं नाही म्हणून ते इतके चिडले आहेत. आणि सिंधूचा हा गैरसमज पाहून राघव म्हणतो सिंधू तुला कळतंय का तू नक्की काय म्हणतेस ते. तर राणीही तिला सांगते की इतक्या लहान सहान गोष्टींवरून राघव चिडणार नाही, नक्कीच काहीतरी मोठं घडलं असणार. मात्र त्यामुळे सिंधू अजूनच चिडते. ती राघवलाच खाली सांडलेलं सर्व अन्न साफ करायला सांगते. त्यामुळे राणी तिला म्हणते की तू उठसूट सर्वांना ऑर्डर काय सोडत असते, थोडा वेळ तरी शांत बस. आणि ती राघवला नक्की काय झालं ते विचारते. राघव तिला ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि तो ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं. तर राघव म्हणतो घाईत घेतलेले निर्णय किती चुकू शकतात हे मला आज कळतंय. माझंच चुकलं, मी नांदगावचं पोस्टिंग घ्यायलाच नको होतं. आता जर मी सस्पेंड झालो तर माझं नाव, माझं स्वप्न धुळीला मिळेल. आणि ही सिंधू जिच्यामुळे हे सगळं घडतंय तिला मात्र कसलीच पडली नाही. तिला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जेवण मी नाही तर आईंनी तयार केलं आहे आणि तुम्ही ते जेवून घ्या नाहीतर तुमची बेस्ट फ्रेंड येऊन तुम्हाला ते भरवेल. त्यावर राणी त्याला म्हणते की तू आधी शांत हो आणि तुझं जर काही चुकलंच नाही तर घाबरायचं काही कारण नाही. आणि त्यामुळे राघवही शांत होतो. ते पाहून सिंधू मनाशी म्हणते की राणी खरंच राघव सरांना समजून घेते. तिने किती पटकन शांत केलं त्यांना. मात्र त्यानंतर राणी या सगळ्यासाठी सिंधूच कशी जबाबदार आहे ते सांगते. त्यामुळे सिंधू पुन्हा चिडते आणि म्हणते की त्यावेळी त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला हे माहीत आहे का तुम्हाला. नाही ना तर मग बोलू नका. मी यांना तेथून निघून जायला सांगितलं होतं पण यांनी माझं ऐकलं नाही आणि खरं काय ते माहीत नसताना उगाच तुम्ही बोलू नका. मात्र त्यावर राणी म्हणते की मला खरं काय ते माहीत नसलं तरी मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सपोर्ट करूच शकते ना, त्याच्या मनातील दुःख समजू शकले तरी पुरेसं आहे. मात्र यामुळे सिंधू खूप दुखावते आणि ती राघवला म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला लग्न नाही करायचं, पण तुम्ही सरळ तुमचा निर्णय मला सांगून मोकळे झालात.
आणि त्यामुळे मला हे लग्न करावं लागलं. पण हे सर्व तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला तरी सांगायला हवं होतं ना, की तुम्हाला असं दाखवायचं होतं जे काय घडलं त्यात माझा दोष आहे. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राघव म्हणतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे? मी तुझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं का, की तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला? त्यावर सिंधू म्हणते, यातलं मला काहीच म्हणायचं नाही. मी फक्त इतकंच सांगत आहे की माझी काहीही चूक नसताना उगाच माझ्यावर नसते आरोप करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सर्व मला सांगावंसं का नाही वाटलं? राणीला मात्र तुम्ही सर्व काही सांगितलं. त्यांचा या सगळ्याशी काही संबंध नसतानाही जेवणाचं ताट भिरकवण्यापेक्षा तुम्ही जे काही घडलं ते मला सांगितलं असतं तर मी जेवा म्हणून आग्रह करत थांबले नसते. पण तुम्ही जेवणासोबत माझाही अपमान केला आणि हा अपमान मी कधीच विसरणार नाही आणि तुम्हालाही विसरू देणार नाही. आणि त्यानंतर ती रागातच आत्याच्या खोलीत निघून जाते आणि तिथेच आत्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आत्या तिला काय झालं ते विचारत असते, मात्र सिंधू तिला काही सांगत नाही. मात्र आत्याला समजतं की ही नक्कीच राघवसोबत भांडण करून आली आहे, त्यामुळे ती सिंधूला समजावत असते. त्याचवेळी राघवही तिथे येतो. तो सिंधूला सांगतो की जर तू आज इथे झोपली तर तुला कायम इथेच झोपावं लागेल. आणि त्यावर सिंधू ही म्हणते की ठीक आहे, इथेच झोपेल मी. तुमचे टोमणे ऐकण्यापेक्षा इथे शांत झोप लागेल मला. अजिबात त्या रूममध्ये मी पुन्हा येणार नाही. आणि त्यामुळे राघवही तिथून चिडून निघून जातो. मात्र त्यानंतर त्या दोघांनाही झोप येत नाही. सिंधूला तिची चूक लक्षात येते तर राघवही विचार करतो की मी सिंधूला बोलावून आणू का? आणि त्यानंतर तो सिंधूच्या बांगड्या हातात घेऊन तिथेच फेऱ्या मारत बसतो. मात्र तोही सिंधूला पुन्हा बोलवायला जात नाही. तर सिंधूलाही राघवचं बोलणं आठवून वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू बाहेर निघालेली असते. त्यावेळी रुक्मिणी काकू तिला विचारते की इतक्या सकाळी तू कुठे चालली आहे? मात्र सिंधू तिला काहीच सांगत नाही. त्यामुळे रुक्मिणी काकू तिला म्हणते की कुठे चालली आहे ते मला सांग, नाहीतर. त्यावर सिंधू विचारते, नाहीतर काय कराल तुम्ही? माराल का मला? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, तुझे पाय तोडेल. आणि त्यानंतर सिंधू लगेचच एक काठी तिच्याकडे आणून देत म्हणते, ही घ्या काठी आणि तोडा माझे पाय. आज मला लंगडत बाहेर जावं लागलं तरी चालेल, पण मी कुठे जात आहे ते कोणालाही सांगणार नाही. आणि सिंधूचं हे वागणं पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.